गावठी आणि रेशनिंगचे उचलतात आणि ते काय करायचे, धुवायचे, सुकवायचे आणि केळीचं दांडारो गावा खा म्हणून गावता तसं येतो लो. नमस्कार गाववाल्यांनो, शुभ सकाळ. कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मी माझ्या आचरा या सुंदर अशा कोकणातल्या गावी आहे आणि कोकण म्हटलं की जसं मासे येतात तसं कोकण आणि घावणे हे एक वेगळंच नातं आहे. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल ही आजची व्हिडिओ कशाच्या संदर्भात आहे. तर ती घावण्याची रेसिपी आपण आज बघणार आहोत, ज्याला इन्स्टंट घावणे म्हणतात, झटपट घावणे. चला तर आता जाऊया आमच्या कोकणातल्या किचनमध्ये. तर आता अर्पण लावू आमच्या किचनमध्ये. हे बघा आई, असं आई हाय कर, कोकणातला किचन हाय. ही आमची चूल आता नवीन बनवल्या नावशील. तर आता आपण बघूया झटपट घावणे. तर आई आता काय करूया आपण, झटपट घावणे, झटपट होणारे घावणे. तर ह्या कसला पीठ हा, त्यात तांदळाचा धुवून सुकवून वेगवेगळे चक्के लावून आणलेले तांदूळ. तांदूळ खायचे, तांदूळ रेशनिंगचे दोन्ही घालू शकतो आपण. काढणे म्हणजे गावठी आणि रेशनिंगचे उचलतात आणि ते काय करायचे, धुवायचे, धुवून सुकवायचे आणि चक्कीक लावून आणायचे. काय असा पीठ होता घावण्याचा पीठ काढून द्यावा म्हणून. गरगंटीवर करतात ना, गरगंटीवर येतात. पण त्यांना सांगूच लागतं घावण्याचा पीठ काढा म्हणून. पूर्वीची लोक काय करीत, तांदूळ काढणे धुवीत, जराशे सुकट टाकीत हळकत आणि जात्यावर लावून त्याचे घावणे काढीत. आणि आपण ते रात्री भिजत घालू दे, सकाळी वाटून तसे घावणे करू शकतो. पण ते का वेळ लागतात, रात्रभर भिजत घालूचे लागतात. काय 1 तासात भिजतात. सकाळी घातले 5 वाजता आणि 7 वाजता केले तरी चालते. आणि हे मिक्सर आपला आहे का, चक्कीक लावून आणलेला पीठ, चक्कीक लावून आणलेला पीठ, झटपट घावणे. तर आता हे किती घेतं, 4 घेतोय, पुराक होई ना. त्याच्यामध्ये पाणी साधारण एवढा पातळ होऊ गया. ते पिठामध्ये पाणी थोडा थोडा घालून एवढा पातळ होऊ गया. जरा वर उचल, एवढा तरी होया. आणि आता काय, मीठ, चवीपुरता मीठ. चला ह्याकडे आगव सरसरावून पेटलेली आहे. आपलं भिड्याचा तवो तयार आहे. आता आपण करूया झटपट घावणे. तर आता तयार झाला नाही बॅटर. तयार. आता आपण घावणे काढूया. ह्या काय तेल ना, या दांडाऱ्याने तेल लावते. केळीचं दांडारो, केळीचं दांडारो गावा खा म्हणून गावता, नाहीतर कांद्यान तेल असा फासला काय असं सोडायचा. आवाज बघा काय मस्त येता. आणि झाकण लावून ठेवायचा. दोन्ही बाजून शिजायचं. चुलीवर करूचे असले तर ते का आगाव तशी होई ना चारी बाजून, तर ते चांगले भाजतले. घावणं तयार असा. घावणं तयार.
उचलता असं येऊ गयो आणि तसं येतलो आग थोडंफार व्हायचं सणसणीत असत तर अशी आग होई. हे बघ इकडे भरपूर आग आहे. पाणी तापला परत दुसरं आवाज मस्त आहे जरा सर त्याच्यात आपल्याला मग सर्व येतात हो थोड विड्यार आवाज येतो. जाळीदार घावणे आमचं जाळीदार घावणं तयार असा. केळीच्या पानात काढलो काय भारी दिसत. केळीच्या ह्याचं हे पण उतारताना त्याच्यात जेवतात तिथं केळीच्या पाण्यात. आता आमचं शेवटचं घावणं तयार आहे. उचल आई जाळीदार घावणं ठेव सर. मस्त घावणे तयार आहेत. खोबऱ्याची चटणी घावणे चाय बरोबर चांगले लागतात नाही दोन्ही बरोबर चाय बरोबर पण आणि चटणी बरोबर पण. चटणी कोणाक चाय बरोबर आवडतात कोणाक चटणी बरोबर आवडतं. येवा घावणे खाऊक आणि चटणी घावणे चटणी खाऊक येवा. पिढ्याक तेल लावून ठेव कोया त्याला लावून ठेवचा. हा पुढच्या वेळी काढताना पटकन येतात. हा तेल मुरान राहतात त्याच्यात. त्याला लावायचं झाकून ठेवायचा. हा आणि परत धुवून घ्यायचा करताना. तर गावाल्यानो आमचं हे चुलीवरचा जो बेत होतो झटपट जाळीदार घावण्याचो. तर आमची ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि घावणे खाऊ केव्हा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय. जय शिवराय. येवा घावणे खाऊ.